नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पीक विमा 2023 संदर्भातील अपडेट आला होता काल की जे काही शेतकऱ्यांचं पीक विमा अपडेट होता, पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होता. एप्रिल महिन्यामध्ये सांगत होते की आचारसंहितेआधी किंवा आचारसंहितेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना तो पीक विमा वाटप केला जाईल. जे काही उर्वरित पीक विमा वाटप होते शेतकऱ्यांसाठी राहिलेला होता, जे 25% शेतकऱ्यांना मिळाला होता, 75% पीक विमा हा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणार होता. सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, जे काही इतर धान असतील ते शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणं अपेक्षित होतं. बट ते काही झालं नव्हतं, कारण की सगळीकडे निवडणूक लागल्या होत्या आणि सगळे काही जे काही अधिकारी होते ते निवडणुकीमध्ये बिझी होते. बट आता जवळपास तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक हे आज संपलेलं आहे आणि कालचाच अपडेट असा होता की शेतकऱ्यांना आता जे काही उर्वरित 75% जो पीक विमा होता तो 75% पीक विमा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट केला जाणार होता आणि त्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे देखील डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली. आता जर बघायला गेलं तर नांदेड झाला, अमरावती झाला, नाशिक झाला, नगर झाला, हे काही जिल्ह्यातील शेतकरी आहेत त्यांच्याकडे 25% पीक विमा हा मिळाला होता. बट काही शेतकऱ्यांना पूर्ण 25% सुद्धा जो काही अग्रिम होता तो अग्रिम देखील मिळाला नव्हता. मग अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 25+75% हा पीक विमा डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली. मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की आमच्या अकाउंटमध्ये तर काही आला नाही, नांदेडचा आला नाही, अमरावतीचा आला नाही, जालन्याचा आला नाही. तर मित्रांनो, जे जे काही शेतकरी याच्यात पात्र झाले होते अशा शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप हे पैसे यायला आता सुरुवात झाली. पुढच्या जे काही 8-10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये संपूर्ण जो काही पीक विमा होता तो पीक विमा आता डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली आणि तो पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्ण शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होईल. तुम्ही म्हणाल की मग आता सरकार तर जाणार आहे, सरकार येणार आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे येतील का? पैसे हे नक्कीच येतील मित्रांनो, कारण की जो काही पीक विमा आहे तो मंजूर झालेला आहे आणि याचे पैसे ऑलरेडी बँकांना हँडओव्हर करण्यात आले. बट बँकांकडे पण तेवढं मॅनपॉवर किंवा जी काही आचारसंहिता होती, आचारसंहितेमुळे हे सगळं रखडलेलं होतं आणि आता ते पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट व्हायला सुरुवात झाली. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मित्रांनो, म्हणून एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.